हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो खूप दिवस झाला व्हिडिओ आलाच नाहीये। तर सर्वांची रक्षाबंधन कशी झाली, ज्याचे म्हणजे कुणाला सुखाचे कुणाला दुःखाचे, तर कशी झाली रक्षाबंधन, तर ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि कुठून कुठून माझी व्हिडिओ बघताय ते पण मला नक्की सांगा। आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण सगळ्यांच्याच घरी सगळ्यांच्याच मागं सण असतो वगैरे, आणि राखीला आपला भाऊ वगैरे आलेले असतात, कोण गावी गेलेले असतात। मग गावी गेल्याच्या नंतर सगळ्यांचे राखी आपली ओवाळणी म्हणजे भावाला राखी बांधल्याच्या नंतर बहिणीकडून साड्या आलेल्या, आता तेच आपल्याकडे आलेले आहेत शिवण्यासाठी। म्हणजे भावानं बहिणीला साडी घेतलेल्या, म्हणजे त्याच्या आधी पण थोड्याफार होत्या शिवण्यासाठी, ते पण शिवून दिलं मी सगळ्या साड्या। आणि जे काय आता भावाच्या बहिणीला गिफ्ट आलेल्या साड्या जे आहेत ना, आता ते पण खूप भरपूर आलेले आहेत। तर चला मी दाखवते तुम्हाला बॅक साईडचा कॅमेरा करून। तर सर्वांची रक्षाबंधन कशी झाली, सर्वांची रक्षाबंधन चांगलीच हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना। माझी पण छान झाली मस्त। आणि 2 दिवस मी पण बिझीच होते, कारण अभिषेकचा बड्डे पण होता त्याच्यामध्येच, म्हणजे 10 तारखेचा अभिषेकचा बड्डे होता आणि त्याच्या आदल्या दिवशी रक्षाबंधन होतं। तर ताईंनो अशा पद्धतीचा, तर मी तुम्हाला इथं आता आपल्या कामाला आता सुरुवातच करायची आहे, कारण 2 दिवस मी काय मशनीवरती बसलेलंच नाही, कारण इकडं तिकडं धावपळ खूप झालेली आहे। तर आता दाखवते तुम्हाला मी साड्या माझ्याकडे शिवण्यासाठी। आता म्हणजे भावानं बहिणीला घेतलेल्या गिफ्ट दिलेल्या साड्या किती आल्या ते बॅक साईडचा कॅमेरा करून दाखवते। तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहता येईन। चला मग बघूया। मी इथे एक ब्लाऊज घेतला, हे खूप दिवस झालं ब्लाऊज एका मुलींचा आलेला आहे आपल्याकडे। हे आता म्हणजे त्यांनी मागितलं होतं रक्षाबंधनला, पण माझ्याकडून नाही झालं शिवून। आता त्यांना 15 ऑगस्टला तिला घालायचं आहे काहीतरी, म्हणजे व्हाईट वगैरे साडी, त्याच्यावरती चालतो आपला गोल्डन एखादी, म्हणजे मुलींचं कसं असते कुठली पण साडी वेअर केलं तर गोल्डन एखादी ब्लाऊज मुलींसाठी शिवतात, असं आहे माझ्याकडं हा ब्लाऊज शिवण्यासाठी दिलेला, खूप दिवस झाला आलेला आहे। तर मी आता हे याला घेतलंय शिवण्यासाठी। तर बघूया मी शिवल्याच्या नंतर मी दाखवते तुम्हाला, आता वरती दाखवते माझ्याकडे साड्या ब्लाऊज किती शिवण्यासाठी आल्या। इथं बघू शकताय मी ना जसे घेऊन आल्यात ना तसेच्या तसेच मी ठेवून दिल्या तिथं। तर दाखवते ताईंनो मी एक 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 करून। तर हे बघा, काही आवरलेलं नाहीये, मी जसंच्या तसंच मी ठेवून दिले, कारण मला पण एवढा वेळ टाईम नव्हता की आवरून ठेवायचं सगळं। मग जसे पिशव्या आणून ठेवल्यात ना तसंच ठेवून दिलेलं आहे। तर मी एक एक करून ताईंनो साडी मी दाखवते तुम्हाला, खोलून वगैरे काय दाखवत नाहीये, फक्त असंच दाखवते वरून। तर हे बघा ताईंनी, हे एक आहे एका ताईंचे, त्यांचे ऑलरेडी पहिलंच आहेत 4-5 ब्लाऊज आहेत शिवण्यासाठी, पण इथं आता त्यांनी हे एक भावाने घेतलेली साडी त्यांनी माझ्याकडे शिवण्यासाठी पाठवल्यात। हे पण चंद्रकोर साडी आहे। तर इथं बघू शकताय, हे बघा, हे मी खाली घेऊन दाखवते ताईंनो, मला वरती थोडं दाखवता येत नाहीये। बघा ताईंनो बघू शकता इथं, तर हे बघा, हे खूप छान साडी आहे, मस्त कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता। आणि कसली भारी ही साडी आहे, वेअर केल्याच्या नंतर एवढी भारी साडी दिसती नाही। आता जे नवीन म्हणजे ट्रेलिंगमध्ये आता जे नवीन निघाल्यात ना ते साडी आहे बघा। तर हे बघा, हे एक साडी आली। तर हे बघा इथं हे 2, म्हणजे ह्याची साडी मी फॉलवेडिंग करून दिले, त्यांना साडी घालायची होती, ब्लाऊज नंतर शिवायला सांगितलं। तर मी तर नंतर आता ब्लाऊज पण हे नंतर मी शिवून देते तिला आता। तर हे तर मी मगाशी दाखवलेलीच आहे तुम्हाला। तर बघा, हे चंद्रकोर साडी आहे ताईंनो, हे बघा। आता त्यांनी घडी उलटी टाकले, कारण आता मी घडी वगैरे काय म्हणजे घडी खोलत बसत नाहीये, तुम्हाला फक्त दाखवते। तर किती झाले बघा, हे 1 2 3 झाले। तर हे बघा, ह्याच्यामध्ये बघू शकता ताईंनो तुम्ही, तर ह्याच्यामध्ये साड्या किती आहेत हे बघा। ही आहे ना इथं दिसते ना, ते काही हिरव्या कलरची साडी, आता मला खोलता पण येईना, आणि त्याच्यामध्ये आहे ना ब्लाऊज पीस पण आहेत आपल्या, हे बघा इथं ब्लाऊज पीस आहे, थांबा मी दाखवते तुम्हाला। तर हे बघा ताईंनो, ही साडी आहे,
खूप छान आणि खूप मस्त साडी आहे. आता मला एका हातात कॅमेरा आहे, एका हातानं मला काढता येईना, पण खूपच भारी साडी आहे बघा. खूप छान ही मस्त साडी आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे साडीचा, खूपच छान साडी आहे. हे पण रक्षाबंधनचेच गिफ्ट आहे. हे सगळे आता मी जेवढं दाखवते ना रक्षाबंधनचेच बहिणीसाठी गिफ्ट आलेले साड्या आहेत. तर हे बघा इथं बघू शकताय, ते उलटी घडी टाकलेली आहे ब्लाऊजची. तर हे म्हणजे आरीवर्कचा ब्लाऊज आहे हे पूर्ण. हे बघा, हे आरीवर्कचा ब्लाऊज आहे, उलटी घडी आहे याची. तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर हे एकाच त्यांची, हे बघा, एक साडी आणि हा ब्लाऊज. तर हे बघा इथं एकाच ताईंची आहे. तिथं किती आहेत दाखवते तुम्हाला. एक, हे काही एक झालं, हे दोन, हे काही तीन, हे काही चार, 5, 6, 7. हे सात एकाच ताईंचे आहेत. हे साडी आणि हे ब्लाऊज एकाच ताईंचे आहेत बघा. 7 ब्लाऊज आहेत एका ताईंचे. तर आता इथं परत ही दाखवते तुम्हाला. हे पण रक्षाबंधनचंच गिफ्ट आहे बरं का, भावाकडनं. बघू शकता, हे तर साडी तुम्हाला माहीतच आहे, बघताय तुम्ही पण हे पण खूप छान आहे साडी. आता मी काही दाखवत नाही काढून आता तुम्हाला. परत इथं अजून एक दाखवते. हे बघा पिशवीमध्ये हे म्हणजे हे मार्जिंगचं ब्लाऊज दिलेलं आहे त्यांनी मापासाठी ब्लाऊज दिलेला आहे. म्हणजे ह्याच्या मापावर शिवायचं. हे एका ताईंचा आहे, ह्याचा मापाचा हा ब्लाऊज आहे. आणि हे पण लॉंग स्लीव्ह शिवायचं आहे. तर शिवल्याच्या नंतर पण मी दाखवते तुम्हाला कसं शिवायचं आहे. तर हे बघा, हे एका ताईंची, त्याने घडी चांगली मारली नाहीये, वाशीच घालून ठेवली होती. हे पण साडीचं एकदम सूत भारी आहे, एकदम मस्त साडी आहे, म्हणजे डेली वेअरसाठी खूप भारी आहे, खूप मस्त आहे. तर हे अशा पद्धतीचे आता हे अजून येतीलच, अजून इथून फक्त आता स्टार्टिंगचं मी दाखवायला लागले. आणि बाकीचं तर वरती खूप सारं शिवायचं आहे. आणि हे आत्ता हे कालच ज्येष्ठ एवढ्या साड्या आलेल्या आहेत. किती आल्यात ते दाखवते मी तुम्हाला. 1, 2 आणि हे 7, 8, 9, 10, 11, 12. तर मी घडी मारून ठेवून दिलेलं आहे साडीला व्यवस्थित. तर इथं बघू शकताय, आपल्याकडनं हे सगळे मिळून एवढे 12 ब्लाऊज आपल्याकडे शिवण्यासाठी आले तर स्टिचिंगसाठी ताईंनो. तर ह्या अशा पद्धतीचं खूप छान आणि खूप मस्त. आता बघा पटापट मला पण शिवून घ्यायला लागलं, कारण आता आपल्या म्हणजे ह्या महिन्यात तर सगळे सण ह्याच महिन्यात येत असतात. आता आपल्या गौराई गणपती तर आपल्या असतातच. तर खूप सारे म्हणजे पटापट आपल्याला इथं कामाला लगेच लागायला लागेल. आपल्याला काम सगळं आवरून घ्यावं लागेल, कारण ब्लाऊज पटापट शिवून घ्यावं लागेल. तर इथं बघू शकताय कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि वरती पण अजून खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत ताईंनो. तर बघू शकताय, हे बघा परत एकदा मी दाखवते तुम्हाला. खूपच छान आणि खूपच भारी. इथे मी एक घेतला कटिंगला, मगाशी दाखवलाच तुम्हाला. तर मी आता इथं परत पिशवीत भरून ठेवलं आहे आणि सगळं मी आता वरती ठेवून देते सर्व. आणि एवढं पटापट मी शिवायला घेते. घालून ठेवलं आहे सगळं पिशवीमध्ये. हे बघा पिशवीमध्ये भरून ठेवले सगळं. आणि आता वरती ठेवून देते आणि एक एक करून स्टिचिंगला घेते. आणि कसा झाला ब्लाऊज ते नक्कीच मी तुमच्याबरोबर थोडंफार मी म्हणजे जसं शक्य होईल तसं तर मी प्रयत्न करेन की तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करीनच. तर चला मग, बघितला ना, एवढ्या ब्लाऊज सगळे शिवण्यासाठी आलेले आहेत आपल्याकडं. आता मी ना एक मिनिट सध्याला वाया जाऊ देणार नाही. मी फटाफट एकदम स्टिचिंगला घेणार आहे आणि पटापट शिवून देणार आहे. खूप सारे वरती पण ना खूप सारे ब्लाऊज शिवायचे पडलेत. आणि आता तर अजून सुरुवात आहे. अजून माहीत नाही अजून किती येतील काय नाही. भावाच्या म्हणजे बहिणी घेऊन आलेल्या साड्या, कोण गावी वगैरे गेलेल्या असतात ना, मग ते येतील आता हळूहळू करून. मग आता सण तर आपले पाठीमागं आहेतच. आपल्या गणपती आहे, आता गौराई आहेत, सणामागी सण आपले भरपूर काम आलेलं आहे. चला तर मग लागा कामाला, पटापट ब्लाऊज शिवायला. चला तर मग घेऊ पटापट ब्लाऊज शिवून. तर
ताईंनो अशा पद्धतीचा जरा माझा मोबाईल चालत नाही ना, मग मध्ये मध्ये आपला ब्रेक घ्यायला लागते थोडंफार. तर ताईंनो आज आहे आपली संकष्टी चतुर्थीचे सर्वांना, माझ्या ताईंना, गोड ताईंना, मैत्रिणींना, सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावं हेच बाप्पाचरणी प्रार्थना. तर ताईंनो असंच सपोर्ट करा, असंच बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल संपूर्ण सर्वांचं धन्यवाद. तर इथंच मी व्हिडिओ एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच मस्त स्वस्त राहा, मस्त राहा आणि असंच काम करत राहा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.